हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत प्लेन असा स्पंज डोसा। खूप साधा सिंपल असा बनवलेला आहे। हे बघा, आता यामध्ये मी रात्रभरासाठी भिजत घातलेले आहेत उडदाची डाळ 1 कप आणि तांदूळ 1 कप आणि 1 चमचा मेथीदाणा। बस इतकंच टाकलेलं आहे भिजत। आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात, हे व्यवस्थित असे छान हे भिजले गेलेले आहेत। हे बघ, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत। हे बघा, सगळं असं काढून घेणार आहोत आणि प्रमाण बरोबर आहे। 1 कप मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। व्हिडिओ मी घेताना दाखवलेला नाही म्हणून सांगते। 1 कप आणि 1 चमचा यामध्ये मेथी दाणे टाकलेले आहेत। हे रात्रभरासाठी भिजवून घेतल्यावर आणि हे मिक्सरला लावून घेणार आहोत। बारीक, जितकं बारीक करता येईल तितकं बारीक वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरला लावून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, आता या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। जितकं बारीक वाटता येईल तितकं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता या पद्धतीने वाटलेलं आहे। आता असं मिक्स करून घेणार आहोत किंवा छान असं फेटून घेणार आहोत। हे बघा, बारीक वाटायचं आहे। असं 1-2-3 मिनटं फेटून घेणार आहोत। आता 10 मिनटासाठी हे तसंच ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास ठेवलं तरीही चालेल। आता हे बघा, मी जवळपास अर्धा तास ठेवलेलं होतं। आता हे परत मिक्स करून घेणार आहोत। एका साईडला तवा गरम करायला ठेवलेलाच आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत मिक्स करून घेणार आहोत। बॅटर हलकं करून घेणार आहोत। असं सतत मिक्स करायचं आहे, ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हलकं होईल बॅटर हे। आता हे बघा, छोटा चमचा आहे, आपण पोहे खातो तो चमचा, पाव चमचा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। इनो टाकायचं आहे पाव चमचा आणि पाणी टाकायचं आहे अर्धा चमचा आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं छान परत फेटून घेणार आहोत। आणि जर आपल्याला इनो टाकायचं नसेल तर सकाळी भिजत टाकायचं आहे, रात्री वाटायचं आहे, रात्रभर असं ठेवून द्यायचं आहे वाटून, जसं आपण इडलीला करतो त्याप्रमाणे। मग सोडा किंवा इनो टाकलं नाही तरीही चालते। आता थोडं घट्ट वाटत होतं म्हणून पाणी टाकलेलं आहे। असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता तव्याच्या बेसला असं तूप लावून घेणार आहोत आणि यावर आता सोडून घेणार आहोत। असं सगळीकडं तूप पसरून घेणार आहोत आणि तवा मात्र छान असा तापला गेला पाहिजे हा। आता फेटून घ्यायचं, जितकं फेटायला होईल तितकं फेटून घेणार आहोत। आता हे बघा, थोडंसं असं पसरून घेणार आहोत। आता झाकण ठेवणार आणि 1-2 मिनटासाठी तसंच शेकून घेणार आहोत। आता 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे। त्यामध्ये बारीक कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे, ती थोडीशी सोडून घेणार आहोत आणि थोडेसे चिली फ्लेक्स घेणार आहोत सोडून। दिसायला छान दिसतं म्हणूनसाठी हे टाकलेलं आहे। अदरवाईज तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण दिसायला खूप सुंदर दिसतं। आता पलटून घेणार आहोत आणि दुसरीही बाजू अशी छान प्रकारे शेकून घेणार आहोत। थोडंसं तूप अजून ॲड करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत। आता काढून घ्यायचे आहे। अशा जाळीवर काढून घेणार आहोत। खूप छान चविष्ट आणि झटपट होणारा आहे हा। आता ह्याच्याबरोबर मी बटाट्याची लाल अशी भाजी केलेली आहे। हे बघा, तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकायची आहे, मिरची, कढीपत्ता,
लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि बटाटा उकडून घेतलेला आहे तो याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये ना असं येलो कलरची भाजी खातात, पण माझ्या मुलांना ही रेड कलरची आवडते म्हणून मी लाल तिखट असं टाकलेलं आहे. हे बघा, एका बाजूला आपण हे असे पंच डोसा असा करून घेणार आहोत. रेडी आहे. हे बघा, चविष्ट आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा. उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.